माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान आणि आपल्या अलौकिक अशा तत्वज्ञानाच्या बैठकीवरून जगतापुढे एक नाविन्यपूर्ण तत्वज्ञान मांडतात. तत्वज्ञान हा शब्द मोठा गमतीचा आहे. तत्व आहे पण ज्ञान नाही. तत्वाला सोडून काहीच नाही, पण तत्वाला सोडून काही नाही याचं ज्ञान नाही. तत्वज्ञान शब्दामध्येच सगळं गंमत आहे. काय चाललंय तत्वज्ञान? व्यवहारामध्ये सुद्धा जर कोणी शिकवायला गेलं तर म्हणतात तुमचं तत्वज्ञान तुमच्याकडे ठेवा. पण अध्यात्मामध्ये असं आहे की तत्वाला सोडून काहीच नाही. तुमचं बसणं, तुमचं बोलणं, तुमचं चालणं, तुमचं ऐकणं, तुमचं खाणं, तुमचं पिणं, तुमचं असणं, तुमचं दिसणं, तुमचे जीन्स सगळं तत्वाला धरून आहे बरं का. पण तत्वाला धरून आहे याचं ज्ञान नाही. ते करून घेण्याकरता अमृतानुभवाची प्रवचन आहेत. ज्ञानसत्तेला सोडून कोणीच नाही, पण ज्ञानसत्ता मला सोडून नाही याचं ज्ञान नाही. गंमत काय? देव मिळवायचा एवढं माहिती आहे, पण मिळू नये हे माहित नाही. पाणी माहिती आहे, पण त्याच्या मुळाशी गेलं तर सायन्स सांगेल H2O. 2 भाग हायड्रोजन, 1 भाग ऑक्सिजन. दृष्टिकोन निराळा आहे. सायन्स मधला म्हणेल H2O, मराठी माणूस पाणी म्हणेल, उत्तर हिंदुस्थानमध्ये जल म्हणाल, तिकडे गेला नीर म्हणाल, इंग्रजीमध्ये वॉटर म्हणाल. पण काहीही जरी म्हटलं तर मूळ घटक आहे त्याच्यात फरक नाही. तसं ज्ञानोबाराया अमृतानुभवामध्ये विशिष्ट व्यक्तीबद्दल बोलत नाहीत, जीवाबद्दल बोलत नाहीत, तर जगाबद्दल बोलतात. जगाबद्दल बोलल्यानंतर जीवाबद्दल निराळं बोलण्याचं कारण नाही. आता एखाद्याच्या घरी मी गेलो, हे घर सर्व त्यांचं आहे असं म्हटल्यानंतर मला सांगायची गरज आहे का हा सोफा सुद्धा त्यांचाच बरं का? सहनशील माणूस असेल तर ऐकून घेईल. अहो तुम्हाला कळलं का महाराज, ही खुर्ची त्यांचीच. बरं. म्हटलं ही बायकोही त्यांचीच. म्हटलं बरं. अहो घर म्हटल्यानंतर मला सांगायची गरज नाही, पाय पुसणं सुद्धा त्यांचंच आहे, त्याला लागलेला कचरा सुद्धा त्यांचाच आहे. घर म्हटल्यावर सगळंच आलं की. निराळे प्रत्येक गोष्टीची व्याख्या करण्याची काय गरज आहे? हे त्यांचं आहे, ते त्यांचं आहे, ते त्यांचं आहे. म्हणजे मला खरंच संशय यायला लागलाय की यांचं आहे का? तसं एकदा जगत काय आहे याची व्याख्या केल्यानंतर पुन्हा जीव काय आहे हे निराळा सांगायची गरजच नाही. म्हणून ज्ञानोबारायांनी अमृतानुभवामध्ये एक सिद्धांत मांडला, जग असकी वस्तू प्रभा. बरं का? जगात 2 पद्धतीने चालतं. काही लोक विज्ञान अधिष्ठित आहेत आणि काही ज्ञान अधिष्ठित आहेत. विज्ञान अधिष्ठित माणूस सुद्धा ज्ञान अधिष्ठितच असतो, त्याला कळू दे अथवा न कळू दे. विज्ञान मानणं आणि ज्ञानच देव आहे न मानणं हा दुराग्रह आहे किंवा अजून समजूत परिपक्व नाही. अरे का आपण म्हणतो हे विज्ञान युग आहे. कोण नाही म्हणतो? कोण नाही म्हणतो? बरं का. पण विज्ञान जे आहे ते ज्याच्या आधारावर चालतं ते ज्ञान आहे. विज्ञानात पालट होतो, ज्याच्यात पालट होत नाही पण ज्याच्यामुळे पालट होतो ते ज्ञान आहे. एवढं थोडंसं नीट लक्षात घेतलं म्हणजे बरं पडेल. आज आमच्या डॉक्टर डोळ्यांच्यामुळे त्यांचे होमिओपॅथिकचे बरेचसे डॉक्टर पण ऐकायला आलेले आहेत. डॉक्टर वारकरी असल्या कारणाने त्यांच्याबरोबरची टीमसुद्धा होमिओपॅथीची आहे, ते सुद्धा वारकरी संप्रदायात यावं अशी त्यांची इच्छा दिसते.
त्याला माझं अनुमोदन आहे. नाहीतर तेच डॉक्टरना शिकवायचे की काय डॉक्टर हे काय तुमचं वय आहे का प्रवचनाला जायचं. पण आमच्या डॉक्टर डोळ्यांचं आडनावच डोळे असल्या कारणाने ते मूळचेच डोळस आहेत. आणि मूळचे डोळस असल्या कारणाने जवळजवळ त्यांचा माझा संबंध 20 वर्षापूर्वी त्यांनी माळ घातली. आज ते म्हणाले माझी इच्छा अशी आहे की आमच्या होमिओपॅथीचे डॉक्टर तुमच्या प्रवचनाला यावेत. म्हटलं या, बघ सगळ्यांना उघडा आहे. कितीतरी डॉक्टर कितीतरी वकील आवडीने प्रेमाने येतात. अगदी मूळ काळापासून आहे. हे बघा, कोणी जरी असला तरी तब्येतीत सुधारणा हा भाग निराळा आणि मानसिक सुधारणा हा भाग निराळा. हे दोन भाग आहेत. तेव्हा विज्ञान कमी मानतो असं नव्हे. माझा आवाज एवढ्या मोठ्या हॉलमध्ये शेवटचा माणूस ऐकतोय तो विज्ञानामुळे. ही जर माईक सिस्टीम इथे नसती तर माणसाने शंख केला असता. जरा कमी चालली तर हो 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 हो, हा अनुभव आहे आमचा. मागे ऐकायला येत नाही. म्हणजे विज्ञानामुळे माझा शब्द शेवटपर्यंत पोहोचला. पण इथे जो प्रगट होतोय तो विज्ञानामुळे नाही. मी एक नेहमी प्रयोग दाखवत असतो गमतीचा. आता बघा, मी बोलतो इथे, बरोबर आहे ना? काय करते? 10,000चा माईक असू दे नाही तर 50,000 असू, लाखाचा असू, करतो काय? ज्ञानातून प्रगट झाल्याशिवाय विज्ञानातून प्रगट होत नाही. म्हणून मुळाशी जातं ते ज्ञान आहे. आणि ज्याच्यामध्ये रोज फरक होतो तो विज्ञान आहे. किती फरक, किती फरक, किती फरक, किती फरक. ज्या काळामध्ये पेन्सिलिनचा शोध लागला, 40च्या सालमध्ये तो शोध लागला, 40च्या दरम्यान. तेव्हा ज्यांनी शोध लावला त्यांनी सिद्धांत मांडला की इथून पुढे जगात कोणी मरणार नाही. कालांतराने त्या पेन्सिलिनचा रॅश येऊन त्यांनीच माणसं मरू लागली. इथून पुढे मरणार नाही म्हणजे काय, देवबी झाला का काय तू? नाही का? एखादा शोध लागल्यानंतर तो अंतिम आहे असं कधीच समजू नये. ज्याच्यात कायम पालट होतो. बरं का, पहिला कॉम्प्युटर निघाला त्याच्यापेक्षा आत्ता बघा, आता टीव्हीला जाहिरात चालू होते, मला काही तिथे 4G म्हणजे ते लोडिंग होतं, काही हळूहळू होतं. आणि आता 4G, आता 5G, आता काय येईल जी, फक्त आपण हाजी म्हणायचं. माझं बोलणं कळलं का? हाजी म्हणायचं. याच्यापेक्षा म्हणजे ताबडतोब बटन दाबलं की ते आलं, नाही तर लोडिंग 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 लोडिंग. मग आता इतका नवीन शोध लागतोय, कितीही नवीन औषधे निघाली तरी मरायची माणसं काही थांबली नाहीत आणि थांबू नयेत. हा आहे तिथपर्यंत नीट जीवन जगण्याकरता ही मंडळी आहेत. काय तुम्हाला व्यथा आहे, तुमचा नीटनेटकं राहावं, हां, तेवढ्या पुरतं औषध आहे. पण अजरामर करण्याकरता औषधच नाही, असूच नाही. अहो, आहे तीच गर्दी झाली आहे आणि हे टिकले तर साठवायचे कुठे? अहो, थडीवर थडी लावून ठेवावी लागेल माणसांची. काय म्हणून येत आहेत तेवढे जात आहेत, मध्ये कुठेतरी आपत्ती येते, लाखो जातात. हे देव काय करतो? सगळी भरपाई करतो. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो, घडलेली गोष्ट. सेकंड वर्ल्ड वॉर जेव्हा झाली तेव्हा युरोप खंडामध्ये पुरुष जवळजवळ संपल्यासारखे झाले. हिटलरने खलास करून टाकले. सगळे आर्मीमध्ये भरती व्हा, सगळे आर्मीमध्ये भरती व्हा. पण इतिहास असा आहे, पुढच्या 50 वर्षामध्ये जेवढे पुरुष कमी झाले होते त्याच्या दुप्पट जन्माला आले. त्या काळात मुली कमी झाल्या. देव बरोबर जग जो चालवतो, बरं का, आपल्याला वाटतं आपण चालवतो, जर मागे वळून बघितलं तर कळतं की कोणीतरी चालवणार आहे, त्यांनी ती भरपाई बरोबर केली. म्हणून तब्येत चांगली ठेवण्याकरता डॉक्टर आवश्यक आहे. पण कोणताही डॉक्टर असेल तर कुणालाही कुणी वाचवू शकत नाही.
आणि घट ओवीच लिहिली आहे, उपजे ते नासे, नासिले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. एक आला, दुसरा गेला, एक आला, त्याच्या पुढचा आला, एक आला, हो पंजोबा गेले, आजोबा गेले, आमके आजोबा आले, नातवंड आली, पंतवंड, चाली सायकल आहे, सायकल आहे. म्हणून लक्षात ठेवा की कुणी किती जरी आला तरी जगताची जी राटी आहे, आणि एक सांगू का, आत्ता जे आहे ते मागे सुद्धा होतं. मागचं जे आहे तेच निराळ्या पद्धतीने जगापुढे होतं. असं काही नाही की नवीन शोध लावला म्हणजे नवीन काहीतरी लागलं, असं काही नाही. हे पूर्वीही होतं पण इन डिफरंट फॉर्म. आता जे आलं ते काय, जरा नाविन्याने. पूर्वी माणसं हातात वस्तू देत होते, आता पॅकिंग बिकिंग करून दिलं की काय सुंदर दिसतं. नमो माय भाषा.